नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत पालकाची अगदी वेगळी अशी भाजी, जी म्हणजे बेसन घालून केलेली पालकाची सुकी भाजी। त्यासाठी मी एक जुडी पालक घेतलेला आहे, तो स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे। थोडंसं बेसन घेतलेलं आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 टमाटेसुद्धा मी बारीक चिरून घेतलेत, थोडासा लसूण बारीक कट करून घेतला आहे, थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आणि 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेले आहेत। तर चला तर मग आपण पालकाची भाजी करायला घेऊया। एका कढईत मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे, ते गरम झालेलं आहे। त्यात टाकत आहे मी आता मोहरी आणि सोबतच थोडंसं जिरं। आता यातच घालत आहोत आपण बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता यामध्ये घालत आहे मी लाल सुक्या मिरच्या, सोबतच हिरव्या मिरच्या ज्या आपण बारीक कट करून घेतल्या होत्या आणि बारीक कट करून घेतलेला लसूण। हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करून घेत आहोत। मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे धनेपूड घेतलेली आहे, 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे आणि 1 ते सव्वा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे। हे सगळे मसाले आपण यामध्ये टाकत आहोत आणि 1-2 मिनिटं याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाले आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत। यामध्ये मी आता घालत आहे आपण बारीक चिरून घेतलेले टमाटे। टमाटे नरम होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे होऊ द्यायचे आहेत। त्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे आणि टमाटे नरम होईपर्यंत आपल्याला 2 मिनिटं यावरती झाकण ठेवायचं आहे। आपले 2 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून पाहूया। पहा, टमाटे आपले सॉफ्ट झालेले आहेत। आता या मी घालत आहे, आपण जो पालक घेतला होता तो मी बारीक कट करून घेतला आहे, तो पालक यामध्ये मी घालत आहे। पालक आता आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। पालक आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता पालक शिजण्यासाठी आपण 2 ते 3 मिनिटं परत ह्या भाजीवरती आपण झाकण ठेवूया। आपले 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत, आपण आता झाकण काढून पाहूया। पहा, पालक आपला चिमलेला आहे, म्हणजे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता ह्या स्टेजला आपण घालून घेऊया चवीपुरतं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता इथे ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन। इथे 2 ते 3 चमचे मी बेसन घालून घेत आहे। जर लागलं तर अजून बेसन आपण घालून घेऊया। बेसन व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अजून 1 ते 2 चमचे मी बेसन यामध्ये घालत आहे। बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बेसन आपलं घालून झालेलं आहे। आता यावरती मी बेसन व्यवस्थित शिजण्यासाठी 2 मिनिटं झाकण ठेवत आहे। आपले 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। आता भाजीवरचं झाकण काढून पाहूया आपण। पहा, भाजी व्यवस्थित अशी आपली झालेली आहे। तयार आहे आपली पालकाची सुकी बेसन घालून केलेली भाजी। आता यावरून टाकत आहे मी कोथिंबीर। ही आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। तर तयार आहे आपली पालकाची सुकी भाजी। तुम्हाला ही माझी पालकाची भाजी बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।